विश्ववंदनीय शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान कर्णवान करुणेचा सागर तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सधम्म त्या सधम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धर्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी भिक्खूंनी चंद्रशिला महाथेरी यांच्या स्मृती दिनाचं औचित्य किंवा त्यांनाही कुशल कर्म पुण्यकर्म प्राप्त व्हावे या दृष्टिकोनातून विशाखा महिला संघ शांतीनगर व भीमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार दिनांक 12/3/2026 रोजी एक दिवसीय धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं। आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित पूजनीय भिक्खू विनयपालजी महाथेरो शेगाव, पूजनीय भिक्खू सुमंगल बोधीजी महाथेरो अकोला, आमचे धम्ममित्र पूजनीय भिक्खू करुणानंदजी महाथेरो मुख्य संचालक दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली व संपूर्णच पूजनीय भिक्खू संघ भिक्खुनी संघ व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। ज्यांच्या मार्गदर्शनानुसार मार्गदर्शनाखाली या धम्म परिषदेचं आपण आयोजन करत आहात असे आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू धम्मरक्षितजी थेरो, सर्वच माता भगिनी आणि तरुण युवा मंडळ उपासक उपासिका आपल्या महत् प्रयासाने एक दिवसीय धम्म परिषदेचं आपण आयोजन केलं। सकाळी सुंदर धम्म रॅली सुद्धा आपण काढली, भिक्खू संघाचं भोजनदान झालं। भोजनदान झाल्यानंतर पुन्हा सुद्धा एक छोटेखानी आपण रॅली काढली आणि आता धम्मदेशना आपण श्रवण करत आहात। ऊन तसं भरपूर आहे आणि गरम पण तुम्हाला खूप होत आहे। एक तर तुम्ही असे बसले म्हणजे एकदम एवढा मोठा मंडप आहे, खुर्च्या टाकलेल्या आहे, तरी सुद्धा एकदम असे घोळकेच्या घोळके बसले मधमाशासारखे। मोकळं मोकळं काय तुम्ही बसले नाही आहे की नाही? मोकळं मोकळं बसलं की जरा गरमी जास्त होत नाही। आणि आता किती वाजले? जेवायचा कार्यक्रम भूका लागल्या का? नाही? पाठीमागे आवाज नाही आला, याचा अर्थ पाठीमागे भूका लागल्या। इकडे लय सुंदर वास याला बघा। बंदी जेवणी काय भोजनाला आहे म्हणलं मलाही माहित नाही, पण लय भारी वास आला म्हणजे एकदम असं फोडणी दिली वाटते आता। त्याच्यामुळे 2 तास काय टेन्शन नाही, आणखी आताच फोडणी बसले। चांगलं भोजन आहे, तुम्हाला काय टेन्शन घेऊ नका। तर मनाचं भोजन थोडं घ्या, आता शरीराचं भोजन आपल्याला मिळणारच आहे। तथागतांचा धम्म आपल्या हिताचा आहे, आपल्या सुखाचा आहे, आपल्या कल्याणाचा आहे। जेव्हा आम्ही सुरुवातीला आलो तर आम्हाला असं वाटलं सारा मंडप खालीच दिसत आहे। जेवढे रॅलीमध्ये लोक होते तेवढेच लोक होते। म्हटलं कार्यक्रम इथेच आहे का?
कारण लोकच नव्हते. हळूहळू 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 लोक येऊ लागले आणि बऱ्यापैकी आता संख्या उपस्थित आहे. भंतेना म्हटलं भोजनाची वेळ 2 आहे आणि धम्मदिष्णीची 12 आहे. 12 पर्यंत काही लोक येतील म्हटलं, नंतर 2च्या नंतर हळूहळू येतील. भोजनासाठी पण काही लोकांना मनाचं भोजन आवडते, काही लोकांना शरीराचं भोजन आवडते, पोटाचं भोजन. दोन्ही भोजन आवश्यकच आहे. तसे जिगच्छा परमा रोगा भगवंतांनी म्हटलं, भूक हा नावाचा रोग आहे, अन्न त्यावर औषध आहे आणि त्यामुळे शरीराचाही हा आजार आपल्याला थोड्या वेळानंतर पूर्ण करायचा आहे. सध्या मनाचा आजार थोडा कमी करा, कारण आपण लय आजारी आहोत. लय लोक आजारी आहेत. तुम्ही आहे का नाही? नाही, सारे आजारीच आहे. तुम्ही आजारी आहे म्हणून तर दवाखान्यात आले. आजारी असेल तर मनुष्य दवाखान्यात जातो ना. आजार कोणता? रागाचा आजार आहे, द्वेषाचा आजार आहे, मोहाचा आजार आहे, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या आहे की नाही आजारी? का नाही कोणाला? नसल तर मग लय चांगला आहे, पण असल तर मग थोडं जर अवघड आहे. तर तेच नष्ट करण्यासाठी आपण सर्वजण इथे आला आहात. तर एक छोटेखानी उपदेश मी तुम्हाला देणार आहे. तसं शांत चित्तानच तुम्ही देशना श्रवण करत आहात, कारण तुमचं ते पुण्य आहे, तुमचं ते कुशल कर्म आहे. देशना आपण प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने नेहमी श्रवण केली पाहिजे. जर प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने, श्रद्धायुक्त चित्ताने 3 रत्नांच्या प्रती असीम श्रद्धाभाव ठेवून जर आपण देशना श्रवण केले तर त्याचा लाभ आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे धम्म श्रवण करताना आपलं चित्त एकाग्र असावं. धम्म श्रवण करत असताना आपलं मन प्रसन्न असावं. नाहीतर अप्रसन्न चित्ताने जर आपण देशना श्रवण करत असेल, ऐकायचं म्हणून जर आपण ऐकत असेल, तर त्याचा काही लाभ आपल्याला विशेष होत नाही. आणि त्यामुळे मनुष्याचे कर्म आहेत, कर्माला अनुसरून मनुष्य धम्म श्रवण करत असतो. कारण प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचे कर्म भिन्न भिन्न आहे, प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही भिन्न आहे, प्रत्येकाची श्रद्धा ही भिन्न आहे. आणि त्यामुळे आपल्या बुद्धिमत्तेला अनुसरून, आपल्या कर्माला अनुसरून हे सर्व काही आपल्याला प्राप्त होणार असते. कर्म जर असेल तर त्याचा लाभही आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे कर्म कसे असतात, त्या कर्माचा विपाक काय असतो, त्या कर्माचा परिणाम काय असतो, एका छोट्याशा उद्देशाद्वारा मी तुम्हाला सांगणार आहे. एक वेळचा प्रसंग आहे बघा. असे भगवंत श्रावस्ती नगरीमध्ये अधिक काळ राहिले. अधिक उपदेश भगवंताने श्रावस्ती या शहरामध्ये दिले, जे की महाउपासक अनाथ पिंडक यांनी निर्माण करून दिलेलं जेतवन विहार होतं. माता विशाखेने निर्माण करून दिलेलं पूर्वराम विहार होतं. या श्रावस्ती शहरामध्ये भगवंताने 25 वर्षावास केले. काही वर्षावास भगवंताने लुंबिनीला केले, काही वर्षावास भगवंताने ग्रदगड पर्वतावरती केले, काही वर्षावास भगवंताने वैशालीला केले, पावाला केले, कुशीनगरला केले, सारनाथला केले. वेगवेगळ्या ठिकाणी बघा भगवंताने वर्षावास केलेले आहे. तर एक वेळच्या प्रसंगी भगवंत राजगृहाच्या ग्रदगड पर्वतावरती वास्तव्य करत होते. आणि ग्रदगड पर्वतावरती भगवंत वास्तव्य करत असताना अनेक भिक्खू भगवंताच्या सानिध्यामध्ये होते. भगवंताच्या समोर काही भिक्षू होते, काही भिक्षू आजूबाजूला चंक्रमण करत होते. चंक्रमण सुद्धाचा भगवंताने उपदेश दिला. चंक्रमण करत असताना समोर बसलेल्या भिक्षूंना उद्देशून
भगवंत म्हणतात की भिक्षूंनो, त्या बाजूला जे भिक्षू तुम्ही बघत आहात ते सारीपुत्त आहे. भिक्षूंनो, तुझ्या त्या बाजूला जे भिक्षू दिसतात ते उपाली आहेत. भिक्षूंनो, त्या समोरच्या बाजूला जे भिक्षू दिसतात ते आनंद आहे. मैतायनी पुत्र आहे, यश आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भिक्खूंची नावं भगवंत घेत असतात. भिक्षूंनो, सारीपुत्तांच्या सोबत जे भिक्षू आहेत, सारीपुत्त महाप्रज्ञावान होते आणि महाप्रज्ञावान सारीपुत्त बनते असल्यामुळे जे जे भिक्षू प्रज्ञावान आहेत तर ते सर्वच्या सर्व भिक्षू सारीपुत्तांच्या सोबत आहेत. काही भिक्षू महामोगलांच्या सोबत होते तर भगवंत म्हणतात की भिक्षूंनो, जे भिक्षू महामोगलांच्या सोबत आहेत तर ते सर्वच्या सर्व भिक्षू रिद्धी सिद्धीमध्ये अग्र आहेत. भिक्षूंनो, काही काही भिक्षू अनिरुद्ध बनतेच्या सोबत आहेत तर अनिरुद्ध बनतेच्या सोबत जे जे भिक्षू आहेत तर ते भिक्षू दिव्य चक्षुमध्ये, दादा याला काय झालं नाही, दुसरा दे, हे धरपकड करत आहे. अनिरुद्धांच्या सोबत जे जे भिक्षू आहेत तर ते दिव्य चक्षुमध्ये अग्र आहेत. काही काही भिक्षू उपाली भंतेच्या सोबत आहेत. उपाली भंतेच्या सोबत तर ते विनयामध्ये अग्र आहेत. काही भिक्षू मैतायनी पुत्र यांच्या सोबत आहेत तर ते भिक्षू त्यांच्यामध्ये असणारे जे काही सद्गुण आहेत तर त्या सद्गुणामध्ये परिपूर्ण आहेत. काही काही भिक्षू आनंदाच्या समवेत आहेत तर आनंद बहुश्रुत होते, धम्मदर होते तर त्यांच्या सोबत ते भिक्षू आहेत. तर असं का भगवंत असताना अनेक भिक्खू वेगवेगळ्या प्रकारच्या भिक्खूंच्या समवेत का आहे, असा प्रश्न केला अनेक भिक्खूंनी की भगवान, हे भिक्खू याच भिक्खू सोबत का राहतात, ते भिक्खू त्याच भिक्खू सोबत का राहतात. तर भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, जशा प्रकारचे कर्म असतील, जशा प्रकारची कर्म असतील त्या कर्माच्या संयोगाने तो व्यक्ती त्या व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचत असतो. जसा असेल तसा व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना, सारख्याला वारका भेटला, व्यवहारामध्ये आपण बोलतो की नाही, हा सारख्याला वारका भेटला. आपले गुण जसे असतील तशा प्रकारच्या गुणांच्या व्यक्तीसोबत आपण सहवास करत असतो. कारण सारीपुत्त प्रज्ञेमध्ये अग्र होते त्यामुळे ते भिक्खू सारीपुत्तांसोबत होते. काही भिक्खू रिद्धीमध्ये अग्र होते तर त्यांच्या सहवासामध्ये ते भिक्षू राहत होते. आपल्याला फळ देत असतात. दान कर्म जर तुम्ही केलं तर त्याचं फळ सुद्धा तुम्हाला प्राप्त होते. शील पालन जर तुम्ही केलं तर त्याचं कर्म तुम्हाला प्राप्त होते. मैत्री भावना जर तुम्ही करत असाल तर त्याचंही कर्म तुम्हाला प्राप्त होत असते. म्हणजे जे जे काही आपण कुशल भाव आपल्या चित्तामध्ये निर्माण करत असतो तर त्या सर्व प्रकारच्या कुशल कर्माच्या द्वारा हे सर्व काही बघा आपल्याला प्राप्त होत असते. कर्माच्या संदर्भामध्ये भगवंत असे म्हणतात की आपण जाणलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे वर्तमान काळामध्ये जसं मी तुम्हाला भगवंताच्या काळातील उदाहरण दिलं भिक्खूंच्या बाबतीमध्ये की अशा अशा प्रकारचे भिक्षू त्या म्हणजे ज्या ज्या भिक्षूंचे गुण जशा जशा प्रकारचे होते तशा तशा प्रकारच्या भिक्खूंसोबत ते भिक्षू राहत होते. त्याच्यामध्ये देवदत्त सुद्धा होते. ऐक ना, देवदत्त सोबत सुद्धा काही भिक्षू होते. तर भगवंत असे म्हणतात की त्याच्या स्वभावाला अनुसरून, म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या स्वभावाला अनुसरून त्याच्या सोबत बघा सहवास करत असतो. जसं महामंगल सूत्रामध्ये भगवंतांनी म्हटलं ना, असे वनाच बालानंद पंडितानंच
सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तम. सहवास अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण सहवास जेवढा काही मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होत असतो, तर तो सहवास आपल्या कर्माच्या द्वारा असतो. म्हणजे चांगला सिलवान मनुष्य असेल तर सिलवान मनुष्यासोबत सिलवान मनुष्य जातात. अकुशल कर्म करणारा मनुष्य असेल तर त्याच्यासोबत ते लोक जात असतात. जसं उदाहरण म्हणून जर घ्यायचं असेल, म्हणजे जशा अशा पद्धतीने लोक जीवन जगतात. काही लोकांचा स्वभाव असतो चुगल्या करण्याचा, खोटं बोलण्याचा. चुगल्या करणारा स्वभाव जर असेल तर चुगल्या करणारे बरोबर सोबत राहतात. खोटं बोलणारे लोक जर असतील तर ते बरोबर सोबत राहतात. ऐका, दुसऱ्यांची निंदा करणारे लोक जर असतील तर ते बरोबर सोबत राहत असतात. किंवा नशा पतन करणारे लोक जर असतील तर ते बरोबर सोबत राहतात. म्हणजे स्वभाव गुण जशा प्रकारचे जुळत असतात तशा प्रकारे आपला स्वभाव आपल्याला खेचून नेत असतो, असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे सहवास अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की सहवास आपल्या जीवनामध्ये खूप महत्वपूर्ण आहे. सुखाला प्राप्त होण्यासाठी आणि दुःखाला प्राप्त होण्यासाठी सुद्धा सहवास अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणून तर भगवंतांनी म्हटलं असे वनाचं बाळानं. मूर्खांचा सहवास आपल्या जीवनामध्ये कधीही नसावा. पंडितांचा सहवास आपल्या जीवनामध्ये असावा. आणि जे काही पूजनीय लोक आहेत तर त्या पूजनीय लोकांची पूजा आपण सदा सर्व काळ केली पाहिजे. म्हणजे सहवास सुखाचा आणि दुःखाचा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. जर सहवासाच्या संदर्भामध्ये एक छोटस मी तुम्हाला उदाहरण सांगतो बघा, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की सहवास किती महत्वपूर्ण आहे. सहवास किती महत्वपूर्ण आहे. जसं दोन मैत्रिणी असतात, उदाहरण म्हणून तुम्हाला समजून सांगण्यासाठी, दोन मैत्रिणी असतात. अगदी एकाच गावामध्ये राहत असल्यामुळे त्या खूप चांगल्या मैत्रिणी असतात. आणि लहानाच्या मोठ्या झाल्यानंतर निसर्गाच्या नियमाला अनुसरून त्यांचा विवाह होतो, त्यांचं लग्न होते. आणि लग्न विवाह झाल्यानंतर योगायोगाने त्या एकाच गावामध्ये दोघींना सुद्धा दिलं जातं. अतिशय त्या खुश होतात, आनंदी होतात. सहवास कसा असतो तर, परंतु या गावामध्ये गेल्यानंतर घरचे लोक मात्र भिन्न भिन्न असतात, काम वेगवेगळं करणारे असतात. आणि वेगवेगळं काम करणारे असल्यामुळे एका घरची जी मुलगी असते तर तिच्या घरचे जे लोक असतात फुलांचा व्यवसाय करतात, फुलं विकण्याचा व्यवसाय. आणि दुसरी जी मुलगी असते तर तिच्या घरचे लोक मच्छी विकण्याचा व्यवसाय करत असतात. भिन्न भिन्न करतात. मैत्रिणी आहे दोन्ही सुद्धा, आणि दोघेही आपल्या घरच्या लोकांना व्यवसायामध्ये मदत व्हावी म्हणून काम करत असतात. आता तुम्ही कधी कधी मार्केटला जाता, कधी कधी म्हणजे नेहमीच जात असता बाजाराला, तर फुलांचं दुकान आणि मच्छीचं दुकान सोबत असते का? नाही, वेगवेगळं असते. आता मैत्रिणी तर असतात, बाजाराला जातात, पण दोघी वेगवेगळ्या ठिकाणी बसत असतात. एक वेळचा प्रसंग, व्यापार करण्यासाठी जेव्हा त्या दुसऱ्या गावी जातात आणि अचानकपणे पाऊस पडतो, पावसाळ्याचे दिवस असतात. आणि अचानकपणे पाऊस पडल्यानंतर पावसाच्या दिवसामध्ये नदीला पूर येतो. नदीला पूर आल्यानंतर जी मच्छी विकणारी स्त्री असते तर तिला तर पोहता येतं, परंतु फुलं विकणाऱ्या स्त्रीला मात्र काही पोहता येत नाही. मग ती म्हणते आता पलीकडच्या तरी कसं जायचं आहे. तर ते असा विचार करतात, ठीक आहे आपण कुणाकडे तरी रात्रभर राहूया. आणि एका ठिकाणी एका घरी जातात. ते त्यांना त्यांची अडचण सांगतात. ते म्हणतात की ठीक आहे, तुम्ही आता दुसऱ्या गावून आलात तर रात्रभर तुम्ही आमच्याकडे राहू शकता. भोजन वगैरे ते करतात आणि एका रूम मध्ये रात्रभर त्यांना आराम करण्यासाठी एक रूम दिली जाते. उदाहरण आहे सहवास समजून सांगण्यासाठी. कधी कधी उदाहरणाने काही गोष्टी लवकर समजतात. तर त्या एका रूम मध्ये झोपण्यासाठी जातात. झोपण्यासाठी गेल्यानंतर आता दोघींच्या टोपली सुद्धा सोबत असतात. साहजिकच आहे, त्यांच्या टोपली सोबतच राहतील. थोड्या वेळापर्यंत गप्पा गोष्टी करतात. आता झोपायची वेळ येत आहे. झोपायची वेळ येत असताना बघा, जी फुलांच्या सहवासामध्ये राहणारी स्त्री असते, तर फुलांचा व्यवसाय करत आहेत, रात्रंदिवस स्त्री फुलाच्या सहवासामध्ये राहते. ते तिला एकदम सुगंध म्हणजे तिच्या आजूबाजूला नेहमीच असतो. तर सोबत जी तिची मैत्रीण असते
ती तर मच्छी विकण्याचा व्यवसाय करत असते आणि तिच्या मच्छीच्या टोपलीचा वास सुद्धा एकदम सुगंधित येत असतो, म्हणजे तिच्यासाठी किमान तो सुगंधच आहे. तर हिचा सुगंध तिला काय आवडत नाही. एक मच्छी विकणाऱ्या स्त्रीला फुलाचा सुगंध काही आवडत नाही, आणि सुगंध म्हणजे जे फुल विकणारी स्त्री असते तिला मच्छी विकणारीचा सुगंध काही आवडत नाही. मग दोघीलाही झोप येत नाही. आता नेमकं काय करावं, रात्र अशीच घालायची का? तर चर्चा करताना मग त्यांना सुचतं. ती असं म्हणते, एक आयडिया मला सुचली. ती म्हणते, काय, लवकर सांग. असं कर म्हणते, तुझ्या जी फुलाची टोपली आहे ती तू तोंडावर घेऊन झोप. माझी जी मच्छीची टोपली आहे ती मी माझ्या तोंडावर घेऊन झोपते. माझा वास तुला येणार नाही आणि तुझा वास मला येणार नाही. सहवासाचा परिणाम असतो. काही काही लोक तसेच असतात बघा. तुम्ही जसं एखादी महिला जर इथं बसली असेल, बाहेरून जर कोण फोन केला, कुठे आहे का तू? मी इकडे आहे, समोर समोर ये. फोन करता ना तुम्ही, म्हणजे समजून घ्या आपण तिथून म्हणजे साऱ्या लोकांना तुडवत तुडवत आपण समोर येतो. कशासाठी? कारण ते तरंग जुळलेले असतात, सहवासाचे तरंग. मग गप्पा करायची सवय असते. चुगल्या करणारे लोक जर असतील, समजून घ्या, तर एका बरोबर कोपऱ्यामध्ये बसतात. चुगल्या करायला लागतात ना. कोण काय बोलते, कोण नाही बोलत, कोण काय करते, कसं नाही. मग कार्यक्रमाचं अनालिसिस, असं केलं, तसं केलं, हे केलं, ते केलं. म्हणजे ज्या ज्या सहवासाचे जे जे लोक असतात बघा, ते बरोबर एकत्र बसतात. सिलवान लोक जर असतील तर बरोबर सिलवानासोबत जातात. दानशूर लोक असतील तर बरोबर दानशूर लोकांमध्ये जातात. म्हणजे ज्या स्वभावाचे जे लोक असतील, कारण भगवंताने चंक्रमण सूत्रामध्ये सांगितलं आहे, सारीपुत्राच्या बाबतीमध्ये, महामोगलांच्या बाबतीमध्ये, आनंदपंथीच्या बाबतीमध्ये, कर्म आणि स्वभाव हा मनुष्याचा बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे जीवन जगत असताना आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये चांगल्या लोकांचा सहवास केला पाहिजे. त्याला कल्याण मित्र भगवंतांनी असं म्हटलं आहे. कल्याण मित्र जर तुमच्या जीवनामध्ये बघा चांगला असेल तर तुमच्या जीवनाची प्रगती होऊ शकते. कल्याण मित्र जर तुमच्या जीवनामध्ये जर चांगला नसेल तर तुमच्या जीवनाची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. मग कल्याण मित्र कोण आहे? आपला कल्याण मित्र कोण आहे? तुम्हा सर्वांचा कल्याण मित्र कोण आहे? तर आपला सर्वात जवळचा जर कल्याण मित्र कोण असेल तर ते म्हणजे बुद्ध आहे. आपले सर्वात जवळचे कल्याण मित्र कोण आहेत? तो म्हणजे धम्म आहे. आपले सर्वात जवळचे कल्याण मित्र कोण आहेत? तर तो म्हणजे संघ आहे. बुद्ध, धम्म आणि संघ हे तीन रत्न आपले सर्वात जवळचे कल्याण मित्र आहे. आणि त्यामुळे तीन रत्नांचं अनुसरण आपण जर आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच बघा त्याचा लाभ आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे सहवास भगवंत म्हणतात अत्यंत महत्वपूर्ण आहे. साधी गोष्ट बघा, तुम्ही सहवासाचा परिणाम बघा. अंगुलीमाल भगवंताच्या सहवासामध्ये आला. किती वेळ आला? जसं बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आपण वाचतो, म्हणजे काही क्षणिक काही वेळ अंगुलीमाल भगवंताच्या सहवासामध्ये आला, तो पूर्णपणे बदलून गेला. त्याच्या बाजूने तुम्ही दुसरा विचार करा. देवदत्त भिक्खू संघामध्ये आला, अनेक दिवस अनेक वर्ष भगवंतासोबत राहिला, तरी सुद्धा त्याचा स्वभाव बदलला नाही. सुरुवातीला बुद्धाबद्दल त्याच्या मनामध्ये श्रद्धा होती, पण नंतर मात्र तो बुद्धाचा विरोधक बनून गेला. आणि शेवटी मृत्यूच्या समय काही लोक देवदत्तासारखेच असतात. काही लोक अगदी देवदत्तासारखे असतात. रोज विहारात जातील, रोज विहारामध्ये जातात, रोज वंदना घेतात, सर्व काही करतात, परंतु बदलण्याचा नाव नाही. मग लोक असं म्हणतात, काय करते, रोज विहारात जाते, बदल तर बिलकुल नाही, स्वभावामध्ये बदल बिलकुल नाही. मग विहारामध्ये जाऊन काय फायदा आहे? अगदी मनुष्याच्या जीवनामध्ये बघा, मनुष्य तसं जीवन जगतो, त्यामुळे स्वतःमध्ये परिवर्तन होत नाही. या बाबतीमध्ये भगवंत असे म्हणतात, जसं उदाहरण दिलं भगवंताने बघा, पळीचं उदाहरण दिलं भगवंताने. पळी जरा जुना शब्द आहे. आता चम्मच म्हणतो आपण, मोठा चम्मच, छोटा चम्मच,
एक ना, पळी जुना शब्द आहे. जर वरण बनवत असताना पळी चमचा भाजीमध्ये असतो बघा, ऐक ना, सुरुवातीपासून असतो. तेल टाकलं जातं, चमचा तिथेच असतो. लसण टाकला जातो, कांदा टाकले जातो, ऐक ना, मिरची टाकली, मोहरी टाकली, वरण बनवलं, सारं वरण खाऊन घेतलं, संपून गेलं, तरी सुद्धा चम्मच त्या वरणामध्ये असतो. त्या चमच्याला त्या वरणाची चव कळते का, की वरण कसं आहे, खारट आहे, तुरट आहे, आंबट आहे, तिखट आहे, कळतं का? नाही. पण त्या वरणाचा एक थेंब जरी समजून घ्या, आपण आपल्या जिभेवर टाकला, लगेच सांगू शकतो आपण की वरण कसं आहे, खारट आहे, तुरट आहे, तिखट आहे, आंबट आहे, चवदार आहे. अगदी तशाच प्रकारे भगवंत असे म्हणतात की काही काही लोक चमच्यासारखे असतात. काही काही लोक चमचे म्हणजे ते चमचे नाही बरं, तसे आपल्याकडे लय चमचे आहेत, तो काही विशेष नाही आहे. ते निवडणुकीच्या वेळेस जर जास्त चमचे निर्माण होतात. ते आमच्या जे कोण कांशीरामजींनी बघा चमचा युग नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. चमचा युग, चमचे कसे असतात आणि चमच्यांचं काम काय असते, तर ते चमचे वेगळे, त्या चमच्याकडे जायचं नाही आपल्याला. म्हणजे धम्मामध्ये सुद्धा काही चमचे असे असतात की धम्मामध्ये राहून सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचा बघा काही लाभ होत नाही, कारण ते धारणच करत नाही. काही काही लोक जिभे समान असतात, अगदी काही क्षण काही वेळ धम्मामध्ये येतात, धम्म संपर्कामध्ये येतात आणि त्यांचं जीवन बघा पूर्णपणे बदलून जात असतं. आपण जिभेसारखं आपल्या जीवनाला बनवलं पाहिजे. रसा म्हणजे जसं भगवंत असेल की धम्म तर हा कल्याणकारी आहे, धम्म हिताचा आहे, सुखाचा आहे, कल्याणाचा आहे. धम्माला भगवंताने ऊसाची उपमा दिली आहे. ऐक ना, ऊस सुरुवातीचा जर ऊस काढला तर अगदी थोडा थोडा गोड वाटतो बघा आपल्याला. मधामध्ये जर आणखी ऊस खात खात गेलो आपण तर अधिक अधिक गोड वाटतो. पण शेवटी शेवटी मात्र ऊस कसा असतो, अतिशय गोड असतो. म्हणजे सुरुवातीला सुद्धा तो गोड असतो, मध्यम भागामध्ये सुद्धा गोड असतो आणि शेवटी सुद्धा गोड असतो. अगदी तशाच प्रकारे धम्म सुद्धा बघा तसाच आहे. सुरुवातीला सुद्धा कल्याणकारक आहे, मध्यंतरी सुद्धा कल्याणकारक आहे आणि शेवटी सुद्धा धम्म कल्याणकारकच आहे. आपल्या हिताचा आहे, आपल्या सुखाचा आहे, आपल्या मांगलिकाचा आहे. आणि त्यामुळे धम्माचं अनुसरण आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे. धम्माचं अनुसरण जर आपण आपल्या जीवनामध्ये करत असेल तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे धम्म आपल्या हिताचा आहे, आपल्या सुखाचा आहे, आपल्या कल्याणाचा आहे. धम्माला आपण धारण केलं पाहिजे, धम्माला आपण जाणलं पाहिजे, धम्माला आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार बघा जीवन जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. बाबासाहेबांच्या महत् प्रयासामुळे हा धम्म आपल्याला प्राप्त झाला. या धम्माचं आपण अनुसरण करतो. बाबासाहेब असं म्हणाले की सारा भारत मी बौद्धमय करेन. बाबासाहेब असं म्हणाले की मला जर आयुष्य लाभलं तर माझं उर्वरित संपूर्ण जीवन बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी घालवणार आहे. हा बाबासाहेबांचा संकल्प होता की सारा भारत मी बौद्धमय करेन. मग ही जी बाबासाहेबांची जी संकल्पना होती, बाबासाहेबांचा हा जो आशावाद होता, हा जो विश्वास होता, तो विश्वास बघा आपल्याला सार्थकी ठरवायचा आहे. आणि त्यामुळे बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नांच्या व्यतिरिक्त आपल्या चित्तामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचा अन्य श्रद्धास्थान आपण निर्माण नाही केलं पाहिजे. केवळ बुद्ध हे माझे श्रद्धास्थान आहे, केवळ धम्म हे माझे श्रद्धास्थान आहे, केवळ संघ हे माझे श्रद्धास्थान आहे, अशी भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. अन्य श्रद्धा भाव जर आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण करत असेल तर मात्र ते खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान न करता बाबासाहेबांची धम्मक्रांती पाठीमागे नेण्यासारखं होईल. आणि त्यामुळे बांधवांनो, ही आपल्या जीवनामध्ये फार मोठी एक सुवर्ण संधी आहे. धम्म आचरण करण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. या धम्माला जाणणे, या धम्माला समजून घेणे आणि त्यानुसार
जीवन जगण्याचा प्रयत्न आपण करणे ही काळाची गरज आहे. तुम्ही जर तुमच्या मुलांना योग्य प्रकारचे चांगल्या प्रकारचे जर धम्म संस्कार दिले, त्यांना जर चांगल्या प्रकारचं घडवण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला, तर नक्कीच मात्र येणारा काळ आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी अत्यंत सुखाचा तो काळ ठरू शकतो. आणि त्यामुळे बनतेने सुद्धा सांगितल्याप्रमाणे आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या आपण ओळखल्या पाहिजे, त्या जबाबदाऱ्या आपण जाणल्या पाहिजे, त्या जबाबदाऱ्या आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि अधिक अधिक माझ्याकडून मी काय करू शकतो, मी कशा प्रकारचं धम्माचं आचरण करू शकतो, मी कशा प्रकारे अनेक लोकांना धम्म मार्गामध्ये प्रतिष्ठित करू शकतो, याचं सुद्धा चिंतन मनन आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. भिक्खू संघाच्या द्वारा खूप चांगल्या प्रकारे धम्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे. विशेष रूपाने यूट्यूबच्या माध्यमातून आता लोक जागरूक होतात, कारण मोबाईल आपल्या हातामध्ये असतो आणि मोबाईल हातामध्ये असल्यामुळे अनेक भिक्खूंचे यूट्यूब चॅनल्स आहेत, अनेक उपासकांचे सुद्धा यूट्यूब चॅनल आहेत. आणि त्यामुळे भगवंताची वाणी बाबासाहेबांचं ज्ञान लोकांपर्यंत अगदी पोहोचत आहे. महाराष्ट्रभर यूट्यूबच्या द्वारा आम्ही धम्मदौरे करत असतो. अगदी वेगवेगळ्या भागामध्ये लोक अत्यंत उत्स्फूर्तपणे त्यांना उत्स्फूर्तपणे हा सहवास लाभतो, ते कार्य करतात. आता काल आमचा अत्यंत एका छोट्या खेडेगावामध्ये मोहरी नावाचं गाव होतं बघा, मंगळूरपीर तालुक्यामध्ये. तर तिथे एका म्हणजे काही मंडळाने कार्यक्रम घेतला. खूप सारे लोक बघा त्या कार्यक्रमाला हजर होते. धम्मदेशनाच्या कार्यक्रमाला सुद्धा खूप सारे लोक होते. जवळपास 75% 80% मंडप भरला होता. आणि संध्याकाळी गाण्याचा कार्यक्रम होता. मग उपासकांचे फोन आले, भंतेजी म्हणे 75% 80% मंडप भरला होता, पण आता मात्र 100%च्या वर मंडप भरला म्हणे. म्हणलं कस काय? गाणीला जोरात सुरू आहे म्हणे भंतेजी. म्हणजे बघा, धम्मदेशनाच्या कार्यक्रमाला लोकांचा जो प्रतिसाद असतो तर तो नक्कीच पहिल्यापेक्षा अधिक असतो. परंतु गाणी आपल्याला आवडतात. संध्याकाळी गाणी बिणी आहे का? नाही का? नाही, मंडप रिकामा दिसायला म्हणून म्हटलं. नंतर संध्याकाळी मंडप गाण्याच्या कार्यक्रमामध्ये भरू शकते. गाणे आवडतात लोकांना, मनोरंजन लोकांना आवडते. कारण मनोरंजन हे कानाला प्रिय असते. आवडतं मनुष्याला मनोरंजन. हे मनोरंजनाचा जो भाग आहे तर तो तर आवश्यकच आहे. परंतु दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपल्याला वाटचाल करायच्या, आणि दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जर आपल्याला वाटचाल करायची, खा प्या मौजमजा करा एवढंच आपल्या जीवनाचं ध्येय नसून आपल्या जीवनातील निर्वाण मार्गी अवस्थेकडे जाण्याचा मार्ग आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. निर्वाण मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे सातत्याने आपण अशा पद्धतीने धम्माचं कार्य करावं, धम्माचे कार्य करत राहावे. बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला अधिक अधिक गतिमान करण्यासाठी, बाबासाहेबांचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. भिक्खू संघ सुद्धा अहोरात्रपणे या बाबासाहेबांच्या धम्म मिशनला त्यांनी वाहून घेतलं. आपण सुद्धा उपासक उपासिका म्हणून आपण सुद्धा धम्म मिशनला बाबासाहेबांच्या वाहून घेतलं पाहिजे. आम्ही औरंगाबाद शहरामध्ये गेल्या 20 वर्षापासून राहतो. आता अलीकडे 4-5 वर्षापासून आम्ही जळगाव शहरामध्ये जातो. कारण तिकडे बघा धम्माचा प्रचार फार कमी आहे. कारण भिक्षू लोक तिकडे नाही, म्हणजे नसल्यागत भिक्षू आहेत. 1-2 बोटावरती मोजण्यासारखे भिक्षू आहेत. आणि त्यामुळे काही सभा सुद्धा बाबासाहेबांच्या त्या भागामध्ये झाल्या. तिथूनच फैजपूर नावाचं एक गाव आहे, तर तिथे बाबासाहेबांची सभा होती असं म्हणतात. आणि त्या काळामध्ये आपल्याच लोकांनी बाबासाहेबांच्या सभेला उधळून लावलं होतं. जळगावचा तो इतिहास आहे. त्या भागामध्ये फार बाबासाहेबांना सुद्धा तिकडे काम करता नाही आलं, अडचणी आल्या. कारण अधार्मिक लोक असल्या कारणाने तिकडे धम्माचं काम तेवढं अधिक गतिमान नाही. परंतु हळूहळू आता लोक धम्माकडे वळत आहेत. आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून तिकडे काम करतो. आणि त्याच उद्देशाने की अधिक अधिक धम्म चळवळ तिकडे सुद्धा गतिमान झाली पाहिजे, हा आमचा सम्यक संकल्प होता. आणि त्या संकल्पाला अनुसरूनच अजिंठ्यापासून जळगावकडे जात असताना
अगदी 35 किलोमीटरवरती आणि जळगाव पासून अजिंठाकडे येत असताना अगदी 15 किलोमीटरवरती अत्यंत सुंदर अत्यंत रमणीय अशा ठिकाणी आम्ही 16.5 एकर जागेचा बघा सौदा केलेला आहे. 16.5 एकर जागा आपण सौदा केली. जवळपास 1 कोटी मध्ये ती डील झालेली आहे. बाकी 10-15 लाख रुपये दुसरा अवांतर खर्च लागणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने 1.25 पर्यंत ती जागा आपल्याला जाणार आहे. जसं बंतेजी बोलले की एवढं मोठं वजन तुम्ही कशाला घेतलं, आणि खरोखर त्यांनी मला सांगितलं पण होतं की एवढी जागा आपल्याला आवश्यक नाही, 4-5 एकर जागा आपण घ्यावी आणि तिथे काम करावं. परंतु कसं असतं की काही गोष्टी आता जरी आपल्याला कठीण वाटत असतील परंतु येणाऱ्या काळासाठी त्या गोष्टी मात्र सहाय्यक ठरत असतात. मी बनतेना म्हटलं फार सोपी गोष्ट आहे. तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ बघताच. मी जाहीर सुद्धा तशा प्रकारचं आव्हान करत असतो. 1 कोटी 1.5 कोटी 2 कोटी जमा करणे फार सोपी गोष्ट आहे, फार साधी गोष्ट आहे. मग मी लोकांना तसं कॅल्क्युलेशन दिलं की आपण कशा पद्धतीने हा पैसा जमा करू शकतो. तर म्हणते ना असं म्हटलं मी जर समजून घ्या, एका श्रद्धासंपन्न उपासकाने जर समजून घ्या या कार्यासाठी या आपल्या जागेसाठी जर आपल्याला 10,000 रुपये जर दान दिले, जर उदाहरण म्हणून समजून घ्या एका व्यक्तीने जर समजून घ्या 10,000 रुपये दान दिले, जर 10,000 देणारा एक व्यक्ती असे जर 1,000 लोक पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर निर्माण झाले तर झाले 1 कोटी रुपये. कोणती मोठी गोष्ट आहे. आणि आज घडीला 10,000 रुपये देणं म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही. आणि अनेक बघा श्रद्धा संपन्न उपासक उपासिका कोणी महिन्याला 1,000 रुपये पाठवतात, कोणी महिन्याला 2,000 रुपये पाठवतात, कोणी 5,000 पाठवतात, कोणी 10,000 पाठवतात. अशा पद्धतीने बघा लोक दान पूर्ण करत आहेत. येणाऱ्या 1 तारखेला म्हणजे 1 मेला वैशाख पौर्णिमा आहे, बुद्ध पौर्णिमा आहे. माझा संकल्प आहे, माझं अधिष्ठान आहे, येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेच्या शुभ दिनी तिथे बुद्ध वंदना आपल्या सप्तपर्णी अरण्य बुद्धिस्ट मॉनिस्ट जागेवरती मी करणार आहे. हा माझा संकल्प आहे. म्हणजे अगदी 2 महिन्यामध्ये त्या जागेची डील आपली पूर्ण होईल, फायनल होईल. आणि येणारा जो वर्षावासाचा काळ आहे, जंगल आहे पूर्ण, तर तिथे एक कुटी बनवणार आहे मी माझ्यासाठी स्वतःसाठी. आणि अन्य कोणी भिक्षू जर येत असतील तर हा येणारा जो वर्षावास आहे तो माझा 20वा वर्षावास आहे. तर मी संकल्प केला, अधिष्ठान केलं की हा वर्षावास आपल्याला तिथे करायचा आहे. आणि त्यामुळे तशा पद्धतीने माझी ती तयारी आहे. हे सर्व काही कार्य आपण करतो तर तुमच्या सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांच्या श्रद्धा बलावरती, दान बलावरती, शील बलावरती हे कार्य होत आहे. आणि मला तो विश्वास आहे. जळगाव मधील सुद्धा उपासक उपासिका फार आनंदी आहे, कारण ऐतिहासिक कार्य येणाऱ्या काळामध्ये तिथे होणार आहे. 80 फूट बुद्धमूर्तींचा संकल्प माझा आहे. जसे सारनाथला आपण 80 फूट बुद्धमूर्ती बघितली, बुद्धगयेला आपण 80 फूट मूर्ती बघितली, अगदी तशाच प्रकारे 80 फूट बुद्धमूर्ती बनवण्याचा तो माझा संकल्प आहे. भिक्खू ट्रेनिंग सेंटर तिथे असेल, उपासक उपासिकांचं ट्रेनिंग सेंटर असेल, विपश्यना ट्रेनिंग सेंटर असेल, वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रम असेल. आपल्या येणाऱ्या काळामध्ये शिक्षण हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आज हळूहळू ते नष्ट होत आहे. उच्च दर्जाचं शिक्षण सुद्धा तिथे निर्माण व्हावं. मल्टीपर्पज हॉस्पिटल सुद्धा निर्माण व्हावं. म्हणजे सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक या सर्व अंगाने तिथे कार्य करावं हा आमचा मानस आहे. आणि भिक्खू संघाच्या अंतर्गत हे सर्व काही आपण काम करत आहोत. आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा एक चांगल्या प्रकारची सुवर्ण संधी आहे. माझे 2 टार्गेट्स आहेत. एक टार्गेट माझं जागा घेण्याचं आहे, ते लवकरात लवकर पूर्ण होईल. आणि माझ्या जीवनाचं दुसरं टार्गेट आहे की 80 फूट बुद्धमूर्ती बनवणे. बाकी मग आपला कार्यक्रम लागला तरी काही हरकत नाही. म्हणजे 2 कामं मात्र आपल्याला करायच्या. एक तर जागा होणारच आहे आणि 80 फूट बुद्धमूर्ती आपल्याला बनवायच्या आहे. मग ते कितीही वर्ष लागले, 5 वर्ष लागले, 10 वर्ष लागले, आणि माझं जेवढं आयुष्य आहे तेवढं जरी लागलं तरी हरकत नाही. कारण मूर्ती किमान 5 ते 10 कोटीपर्यंत मूर्तीचा खर्च आहे. आणि त्यामुळे दगडाची ती मूर्ती आहे, मोठी 80 फूट बुद्ध मूर्ती आहे. तर जीवनाचं एक दुसरं टार्गेट आपलं आहे
त्याच्या सोबत सोबत बाकीचे कामं सुद्धा होतीलच, नक्कीच होतील. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपण अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं. विशाखा महिला संघ असेल, सोबतच त्यांच्या सोबत सर्व तरुण मंडळी असेल आणि सर्वच अकोल्यामधील सरदार संपन्न उपासक उपासिका असतील, आमचे पूजनीय भिक्खू धम्मरक्षित जे असतील, आपणा सर्वांच्या प्रती अनंत असे अपार मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो. आणि या भंतेजी, एक राहिली गोष्ट सांगायची तुम्हाला. हा येणारा जो वर्षावास आहे, धम्मरक्षित भंतेला बोललो मी की तुम्ही चला सोबत, त्यांना ध्यान करायची सवय आहे. आता त्यांच्यामुळे मी ध्यानावर येईल. ध्यान केलं, ध्यानावर येते माणूस. ध्यान कशासाठी केलं जातं, तर ध्यानावर येण्यासाठी. त्यांना आवड आहे ध्यानाची, मला पण शिकवा म्हटलं. आपण सोबत ध्यान करू. आणखी जे ध्यानावर लोक नाहीत तर त्यांना सोबत घेऊ, त्यांनाही ध्यानावर आणू. तर तिथे वर्षावास करण्याचा पण त्यांना मी निमंत्रण दिलं. तर तिथे जी मी कुटी बनवणार आहे, मला सांगायचं हे आहे की जी कुटी बनवणार आपण आहोत, तर त्या कुटीसाठी धम्मरक्षित भंतेने त्यांना जे दान मिळतं त्या दानामधून 2 लाख रुपये मला त्या धम्मकुटीसाठी दान देण्याचा भंतेने संकल्प केला आहे. तर आपण सर्वांनी साधुवाद द्यायचा. आणि त्यांचं कुशल कर्म आहे, त्यांचं पुण्यकर्म आहे, श्रद्धा आहे. तर त्यामुळे आपण सुद्धा हे कुशल कर्म पुण्यकर्म करू शकता आणि आपण सुद्धा या जीवनाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करावा. अधिक न बोलता इथेच तंबदिष्टा संपन्न करतो. आमचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.